कल्पना करा, तुमचा साखरपुडा झालेला आहे. काही महिन्यात लग्न होणार आहे. कुटुंबीय लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत आणि अचानक एक दिवस तुम्ही फिरायला जाता. पण जिवंत परत येत नाही. सुरुवातीला सर्वांना वाटतं हा एक अपघात आहे. पण पोलीस तपास सुरू होतो आणि मग समोर येऊ लागतात एकामागून एक धक्कादायक खुलासे. 2000 पेक्षा जास्त फोन कॉल्स, 238 तासाहून अधिक संभाषण, गुप्त भेटी, CDR, CCTV आणि हुडी घालून फिरणारी एक संशयित व्यक्ती. आणि लोहगड किल्ल्यावर अशी एक घडलेली घटना ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. नेमकं काय घडलं होतं पुण्यातील तरुण उद्योजक केतन अग्रवाल यांच्यासोबत? काय आहे सिया गोयल आणि चेतन चौधरी यांचं कनेक्शन? पोलिसांना संशय नेमका कसा आला? आणि ज्या मृत्यूकडे सुरुवातीला अपघात म्हणून पाहिलं जात होतं, त्याच प्रकरणाने महाराष्ट्रातील सर्वात चर्चित मर्डर केसचं रूप कसं घेतलं? पुढच्या काही मिनिटात आपण या संपूर्ण प्रकरणाचा इतिहास सुरुवातीपासूनच ते शेवटपर्यंत जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आहे नौशाद मुलानी आणि तुम्ही पाहत आहात टाइम्स 9 मराठी. सुरुवात करूया केतन अग्रवाल यांच्यापासून. केतन अग्रवाल हे पुण्यातील तरुण व्यावसायिक होते. कुटुंबात सर्व काही सुरळीत होतं. त्यांचा साखरपुडा सिया गोयल या तरुणीसोबत झाला होता. दोन्ही कुटुंबियांमध्ये लग्नाची तयारी सुरू होती. नवीन आयुष्याची स्वप्न रंगवली जात होती आणि बाहेरून पाहिलं तर सर्व काही अगदी सामान्य दिसत होतं. मात्र पोलीस तपासानुसार पडद्यामागे काही वेगळ्याच घडामोडी सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी अनेक मोबाईल रेकॉर्ड तपासले. यामध्ये सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या संपर्काबाबत महत्वाची माहिती समोर आल्याचा दावा करण्यात आला. माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार दोघांमध्ये हजारो वेळा संवाद झाला होता. CDR म्हणजे कॉल डिटेल्स म्हणजे कॉल रेकॉर्ड. ते कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. अहवालानुसार दोघांमध्ये 2000 पेक्षा जास्त फोन कॉल्स झाले होते. इतकंच नाही तर संभाषणाचा एकूण कालावधी तब्बल 238 तासाहून अधिक असल्याचं समोर आलं. 238 तास म्हणजे जवळपास सलग 10 दिवसांपेक्षा जास्त वेळ. ही बाब समोर आल्यानंतर तपासाचा फोकस पूर्णपणे बदलला. आता येतो 18 जून 2026 चा दिवस. हा दिवस या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो. त्या दिवशी केतन अग्रवाल आणि सिया गोयल हे लोहगड किल्ल्यावरती गेले होते. लोहगड हा लोणावळ्याजवळील अत्यंत प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देत असतात. मात्र याच किल्ल्यावर केतन अग्रवाल यांचा मृत्यू झाला. हो, याच किल्ल्यावरती केतन अग्रवाल यांचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार ते कड्यावरून खाली पडले आणि सुरुवातीला या घटनेकडे अपघात म्हणून पाहण्यात आलं. परंतु केतन यांच्या कुटुंबियांनी अनेक प्रश्न उपस्थित केले त्यावेळेस. त्यामुळे पोलिसांनी अधिक सखोल तपास सुरू केला. जसा तपास पुढे गेला तसतसे अनेक धागेदोरे मिळू लागले. पोलिसांनी घटनास्थळावरील CCTV फुटेज तपासले आणि याच ठिकाणी एक महत्वाचा तपशील समोर आला. तो म्हणजे CCTV मध्ये एक व्यक्ती पूर्ण हुडी घालून फिरताना दिसल्याचा दावा तपासात करण्यात आला. विशेष म्हणजे त्या दिवशी परिसरात उष्णता एवढी होते, एवढं उष्ण वातावरण होतं. अशा वातावरणामध्ये एक व्यक्ती पूर्णतः दिवस हुडी घालून फिरतोय. अशा परिस्थितीत पूर्ण हुडी घालून फिरणं संशयास्पद वाटल्याचं सांगितलं गेलं. तपासात पुढेही जाऊन ही व्यक्ती चेतन चौधरी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. यानंतर तपास अधिक वेगाने पुढे सरकला. पोलिसांनी मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड्स, हालचाली आणि इतर तांत्रिक पुरावे तपासले. काही अहवालानुसार चेतन चौधरी स्वतःचा मोबाईल घरात ठेवला होता. म्हणजे काही अहवालानुसार चेतन चौधरीने
स्वतःचा मोबाईल मित्रांनो घरात ठेवला होता. लोकेशन ट्रॅकिंग टाळण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला असावा असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला. या माहितीमुळे संशय अधिकच गडद झाला. दरम्यान आणखी एक दावा समोर करण्यात आला. काही मीडिया रिपोर्टनुसार 18 जून पूर्वी देखील केतन अग्रवाल यांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न झाल्याचा तपासात नोंदवलं गेलं. याचा देखील तपास सुरू आहे. मात्र या बाबींची अंतिम सत्यता न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या सर्व बाबी सध्या तपासाचा भाग म्हणून पाहिलं जात आहे. तपासात पोलिसांनी अनेक गोष्टींची सांगड घातली. त्यामध्ये सीसीटीव्ही फुटेज असेल, मोबाईल सीडीआर असेल, साक्षीदारांचे जबाब असतील, घटनास्थळावरील पुरावे असतील आणि विविध डिजिटल माहिती, या सर्वांच्या आधारे पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यावरती कारवाई केली आणि दोघांना अटकही करण्यात आली. मात्र या प्रकरणाची दुसरी बाजू देखील तितकीच महत्वाची आहे मित्रांनो. कारण आरोपीकडून आरोप नाकारले जात आहेत, त्यांची बाजू न्यायालयात मांडली जात आहे. म्हणून सध्या पोलिसांचा तपास आणि आरोप हे एक बाजू आहे, तर अंतिम सत्य आणि अंतिम निर्णय हा न्यायालयाकडूनच दिला जाणार आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र या प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहे. कारण या प्रकरणात प्रेम, साखरपुडा, विश्वास, कथित गुप्त संबंध, 238 तासांचे फोन कॉल्स, 2000 पेक्षा जास्त संभाषण, सीडीआर, सीसीटीव्ही आणि एका तरुण उद्योजकाचा मृत्यू, हे सर्व एकाच वेळी समोर आले आहे. केतन अग्रवाल यांचा मृत्यू हा अपघात होता की पूर्वनियोजित कट? तपासात समोर आलेले पुरावे न्यायालयात टिकतील? आणखी कोणते नवे खुलासे होणार? या सर्व प्रश्नाची उत्तरं येणाऱ्या काळात मिळतील. पण एक गोष्ट मात्र निश्चित, या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून. मात्र या प्रकरणामध्ये न्यायालय काय भूमिका घेते, न्याय देवता काय निर्णय देते, नक्की कोण आरोपी होते, हे पाहणं तुमच्या आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. मी नौशाद मुलानी आणि आपण पाहत आहात टाइम्स 9 मराठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आमच्या सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.